नमो भगवते वासुदेवाय 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 भगवते वासुदेव नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय वासुदेव मध्ये बटन मध्ये नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते वासुदेवाय
खुर्चीवर बसा ना. नमो भगवते वासुदेवाय. 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 श्री राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान उमापति महादेव. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. मागील अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचा जन्मकथा ऐकून श्रोत्यांच्या मनात आवड निर्माण झाली आणि कथेला विस्तार करण्याची विनंती केली. त्यानुसार श्रोते कसे वक्ते श्रेष्ठत्वात आधार आहेत याचं कळालं. म्हणून विनवीत भान ठेवून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या लीला या अध्यायामध्ये विवेचन करण्यात आला. गोरक्षनाथांच्या जन्मताच गुरुची भेट झालेली पाहून सगळ्यांना आनंद झाला. कारण गायीच्या शेणाच्या उखरड्यातूनच प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर गुरुचं दर्शन झालं आहे. आपण जे गुरुला म्हणतो त्वमेव माता पिता त्वमेव, तर फक्त गोरक्षनाथच असे प्रगट झालेले आहे की ते जन्मल्याबरोबर गुरुलाच माता पिता आणि हे सगळं संबोधन. कारण कोणी स्त्री जवळ नव्हती, प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथच आणि जन्मताच गुरु मिळाले. म्हणून काही काही लोकांचं भाग्य असतं की बालपणामध्येच आई त्यांना परमार्थाचं तत्त्व समजवते आणि नंतर कोणीतरी महापुरुष येतो आणि जीवनामध्ये बदल घडवतो. म्हणून सगळ्यांना आनंद झाला. पण मच्छिंद्रनाथांनी दाखवलेल्या लीलेचं कौतुक वाटलं. गोरक्षनाथांच्या माता पितांना उद्देशून सारेजण बोलू लागले, सद्गुरु कृपेने अप्राप्त प्राप्ती तुम्हाला झालेली आहे. ज्या स्त्री पुरुषांवर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना सोपवलं की याला तुम्ही सांभाळ करा, मी 12 वर्षानंतर येईल, ते जे माता पिता झाले त्यांचं भाग्य चांगलं की गोरक्षनाथासारखा पुत्र जवळ राहिला. कारण गोरक्षनाथाच्या लीलाच जन्मल्यापासूनच सुरू झाल्या. अद्भुत की उकिरड्यातून निघाल्याबरोबर मच्छिंद्रनाथ गुरु मिळाले
मग जन्मताच ज्याच्यावर अनुग्रह झालेला आहे, गुरुकृपा झालेली आहे, तिथे काय कमी असणार. आता गोरक्षनाथ हे विष्णूचा अवतार आणि मच्छिंद्रनाथ शंकराचा अवतार. शंकराचा अनुग्रह विष्णूला आणि विष्णूचा अनुग्रह शिवाला. शिवस्य हृदयम विष्णू विष्णुश्च हृदयम शिवा. तरी आपण म्हणतो नाही नाही हा राम तुमचा आहे ना, हा महादेव आमचा आहे. इतकी येडे आहे बघा. कारण एडो के बाराती में एडो गए असे. वेड्याचं लग्न होतं आणि त्याच्या वरातीत सगळे वेडे गेले. म्हणून गोरक्षनाथांना तुमच्या भाग्यात हे फळ नव्हतं अशी नानाविध दूषणे लागली. दूषणे देऊ लागतात ते ऐकून मातापित्यांना पश्चात झाला. काही सूज्ञ नागरिकांनी त्यांना सावध राहून सद्गुरूनं काय लीला दाखवली हे निमटपणे बघण्याचा सल्ला दिला. कारण त्यांना सल्ला दिला सगळ्यांनी की आता गुरु काय काय लीला करतील ते बघा. हे आपल्या पोटी जन्माला यायला पाहिजे होतं आणि हे बाकीचं सगळं सोडून द्या. तेव्हा मच्छिंद्रनाथ गोरखनाथाला म्हणाले, तुला जोग हवा आहे ना का भोग? आता हे स्पष्ट सांग. गोरक्षनाथात साक्षात भगवान शराज अंश होते, त्यांना भोग कसे आवडणार? ते म्हणाले, गुरुवर माझी मनोवृत्ती तुम्ही जाणतात, मला विषयाचं मुळी गोडी नाही. जोग निवडून त्या जोडीला आपण चरण सेवा मला द्या. मला माझ्या नशिबात जो जोग असेल तो निवडा, तो मला द्या आणि मी तुमच्याबरोबर राहील. म्हणजे तुमची चरणसेवा मला होईल. तेव्हा आता मला दूर करू नका, तुम्हीच माझा अंगीकार करून आपल्या पायाशी जागा द्या. असे बालकाचे बोलणे ऐकल्यावर सगळ्यांना धन्य वाटले. असा गुणी सुपुत्र केवळ भाग्यात लाभतो, मात्र अभाग्याच्या नशिबाला तो नव्हता. त्यामुळे हाती आलेले फळ दूर सारले असे सगळे आपसात बोलू लागले. इकडे गोरक्षनाथाच्या मनातील भाव ओळखून मच्छिंद्रांनी त्यांना प्रेमाने उठवले. त्यांच्या डोक्यावर मायेनं हात फिरवला, जोडी फावडी प्रदान केली आणि अलक नामाचा जयघोष करून दोघेही तिथून निघून जाण्यास समर्थ झाले. हे पाहून गोरक्षनाथाच्या मातापित्यांना पश्चाताप झाला. त्यांनी तात्काळ मच्छिंद्रनाथाला शरण जाऊन विनवू लागले की गोरक्षनाथ परता मागू लागले. त्यांची वारंवार विनंती ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे बालक तुम्हाला परत मिळणार नाही, परंतु आता शोक करू नका. 9 महिने लोटल्यानंतर तुम्हाला पुत्र होईल, तो दिखे असाच दिव्य राहील. असे वरदान देऊन शिष्य क्षणात अंतर्धान पावले. गुरु आणि शिष्य अंतर्धान पावले. हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. आपल्या घरी परत आले. कालांतराने उभयतांना एक पुत्र झाला. तेव्हापासून सद्गुरूची भक्ती वाढली. इकडे गुरु शिष्याची जोडी अखंड भ्रमंती करू लागली. म्हणजे गुरु आणि शिष्य फिरू लागले. कारण गोरक्षनाथाला मायेचा सहवास नको होता. कारण एकदा मायेच्या सहवासात जीव अडकला की अडकला. भरले आहे ना पैसे, त्याचा योग येईल तेव्हा नोकरी, पण आपण अडकतो केव्हा केव्हा. म्हटलं तुझी जायची वेळ आली तेव्हा. म्हणून आपण आपलं सावध राहिलं पाहिजे. कर्तव्य करत राहावं, पण कर्तव्यात आसक्त वृत्तीने राहू नये. कर्तव्य करायला कुठे आडकाठी नाही आहे, पण कर्तव्यात माझ्याशिवाय याचं होणार नाही असं मनात आणायचं नाही. ज्याचं त्याचं नशीब ज्याच्याबरोबर. आपण कोणाच्या भाग्यात अडथळाही आणू शकत नाही आणि कोणाच्या भाग्यातला अडथळाही दूर करायची ताकद आपल्यामध्ये नाही. म्हणून मी याचं भलं केलं हे विसरून जायचं. जो आपलं वाईट करतो ना ते आपलं वाईट व्हायचं असतं म्हणून त्याच्या हाताला यश येतं, नाही तर तेही येत नाही कधी. गुरु शिष्याची जोडी भ्रमंती करू लागली. गोरक्षनाथ दमल्यावर त्यांचे पाय चेपत होते. तहान लागले की पाणी आणून देते.
माध्यान्ह भिक्षा मागून आणून गुरुला स्वतःच्या हातानं जेवू घालायचे व प्रेमाने भोजन द्यायचे. वाम कुक्षीच्या वेळा पाय चेपायचे. गुरूंना झोप लागल्यानंतर उरलेले अन्न खाणे असा गोरक्षनाथांचा दिनक्रम होता. म्हणजे सेवा धर्म स्वीकारला. म्हणून जगामध्ये सगळ्यात कोणता धर्म श्रेष्ठ आहे? आपण वृद्धांची, दीनदुबळ्यांची आणि संतांची सेवा करणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे. पण संत ओळखून घ्यावे. जे मायेत अडकलेले आहे त्यांच्या भानगडीत पडू नये. मार्केट हल्ली संतांचं मार्केट जोरात आहे, त्यांच्या मागेने जायचं. असा कोणी मिळाला की जो ईश्वराकरता जगतोय आणि जगाला ईश्वर दाखवतोय, समजवतोय, असे लोक अलक निरंजन म्हणतात. हे कोणी भगवे कपडे घालून अलक निरंजन म्हटलं तर काही त्याचा अर्थ नाही आहे. म्हणून त्यावेळेस अन्न पाणी खाणे असा दिनक्रम सुरू झाला. मच्छिंद्रनाथ त्यांच्यावर प्रसन्न होते. अनेक दिवस लुटले, मात्र गुरुने अद्यापही तसा अनुग्रह दिला नव्हता. गोरक्षनाथांच्या मनात केवळ तेवढी आस होती. त्या दिवशी गुरूंनी अचानक त्याला बोलवले, त्याच्या मनातली इच्छा विचारली आणि त्यावर अत्यंत आनंदित होऊन गोरक्षनाथांनी आपलं मनोगत गुरूच्या पुढे मांडलं. त्यावेळी गुरूंनी गोरक्षनाथाच्या अंतरी भावना ओळखून त्याची परीक्षा घेण्याचा निर्णय केला. काही न बोलता मार्गक्रमण करू लागले. गोरक्षनाथ निमूटपणे सोबत चालू लागले. पुढे दोघं जैन पट्ट आदी देशामध्ये ठिकाणी पोहोचले. अनेक दिवसाच्या भ्रमंतीमुळे अनेक तीर्थ, अनेक नगर पाहिली. मान्यवर ऋषीमुनी भेटले. संपूर्ण प्रवासात गोरक्षनाथ सदैव तत्पर राहिले. कदाही कंटाळा न करता सेवा करीत राहिले. अखेर दिवस उगवला. एका गावात दोन्ही थांबले असताना मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याची कठोर परीक्षा घेतली. त्यात अत्यंत कठीण परीक्षेत अत्यंत मार्मिक व रसाळ वर्णन परीक्षा सांगतो. गोरक्षनाथांचा भाव शुद्ध होता, त्यामुळे त्यांना कळत न कळत ते परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामुळे मच्छिंद्रनाथांनी उपदेश देऊन बीज मंत्रांनी त्यांना पावन केले. त्यावेळा गोरक्षनाथ भारावून गेले होते. मच्छिंद्रनाथांनी त्यांना सावध करत योग मार्ग स्वीकारण्यास सांगितले. या मार्गावर चालण्याची करावयाचे आचरण, त्यासाठी चित्तवृत्ती बदल असावा लागतो. अध्यात्मज्ञानाचा कृपा आशीर्वाद दिला आणि गोरक्षनाथांनी पुन्हा गुरुला वंदन केलं. उभय तर तेथून पुढे आक्रमण सुरू ठेवले. पश्चिमपंथी चालत असताना एक अत्यंत गरीब भोळा भाविक भेटला. दोघांनी त्याची विचारपूर्वी केली असता त्या भोळ्या मनानं आपली करुणा कहाणी कथन केली. बालपणी मातापिता निधन झाले, कुणी सगळे सोयरे नाही, तेव्हापासून असेच भिक्षा मागतो असे सांगितले. मच्छिंद्रनाथांनी त्याचा भाव ओळखला. त्याचा अंगीकार करण्यात घेऊन त्याला आपल्यासोबत घेतले. म्हणजे असा रस्त्यात भेटलेला त्यालाही बरोबर घेतलं. आता तिघेही सोबत भ्रमंती करू लागले. गोरक्षनाथांचा जागा आता त्या तिसऱ्याने घेतली होती. गुरु शिष्यांच्या सेवेसाठी सदैव तो तत्पर असे. दोघांचे आचरण पाहून अनेक गोष्टी शिकत असे. हा तिसरा जो होता तर त्या गुरुचं आणि गुरुबंधूचं आचरण पाहून याने तसं आचरण करायला सुरुवात केली. म्हणून देखा दिया लिया जोग पाहून आपलं कर्तव्य करायला पाहिजे. आपण काय करतो पाहतो, पण ते आपल्या कामाचं नाही असं म्हणून सोडून देतो. उत्तम गुण अंगीकार करत राहावे आणि वाईट गुण सोडत राहावे. असं केलं की आपलं मन आपल्या ताब्यात येतं. चांगले गुण घेत राहायचं आणि वाईट गुण सोडत राहायचे. असं केलं की मन शुद्ध होतं. कारण गुणाने मन तयार झालं असतं आणि मनातूनच गुण उत्पन्न होतात. कसं बा,
बरे खावे, बरे नेसावे, बरे बोलावे, हे मनात आलं. नाही आज खराब खायचं, कसंही बोलायचं आणि कसंही राहायचं मनात येतं. म्हणून मनाने चांगले गुण घेतले पाहिजे, मनानेच दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे. ज्याने मन जिंकलं त्याचा भाव शुद्ध होतो, भाव शुद्ध झाला की वर्तन शुद्ध होतं, आणि वर्तन शुद्ध झालं की सेवावृत्तीत मनुष्य प्रसन्न राहतो. कोणतंही काम करण्यामध्ये तो प्रसन्न राहतो. गुरु शिष्यांनी त्यांचे कौतुक केले. गुरु म्हणाले, अत्यंत चरपट म्हणून त्याचं नाव चरपट नाव ठेवलं. आता तो गुणी बाळ झाला, त्यावर दोघेही त्याला चरपटनाथ म्हणू लागले. अशा प्रकारे काही दिवस लोटल्यानंतर चरपटनाथाचं वर्तन पाहून गोरक्षनाथांनी गुरुला विनंती केली, चरपटाच्या पावन करण्यास सांगितले की महाराज आता हा मंत्र देण्यास योग्य झाला आहे. दयाळू गुरूंनी तात्काळ प्रसन्न होऊन चरपटनाथाला पावन केले. आता त्याचे नाव चरपट चौरंगी असे करण्यात आले. आधी फक्त चरपट होता, आता चरपट चौरंगी. पुढे अनेक तीर्थ पाहत ते आबू पर्वतावर पोचले. तेथे सुचिरभूत वातावरण आणि योग्य स्थान पाहून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना या ठिकाणी योग साधना करण्याची आज्ञा दिली. त्या योगे सगळं कामाला सिद्ध होतील असं सांगितलं. गुरुची आज्ञा मानून करून गोरक्षनाथ योग साधनेत तयार झाले. मात्र गुरुच्या वियोगाच्या कल्पनेनं त्यांचं मन खिन्न झालं. त्यांची समजूत काढूनही गुरुने त्यांना योग साधनेचं महत्त्व पटवून दिलं. ते सगळं ऐकून तुमची मला भेट कधी होईल असे विचारले. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, आम्ही तीर्थयात्रा भटकत राहतो, तूच पूर्ण योग साधल्यावर आम्हाला शोध, आमची चिंता करू नको, आपली भेट निश्चित होईल असे सांगून गोरक्षनाथ आसनावर बसले, योग साधनेला लागले. चरपटनाथ बरोबर घेऊन ते निघाले. मच्छिंद्रनाथ भ्रमित करत असताना माळ्य देशी पोहोचले. तेथे गोरक्षनाथांचा शोधत आले. त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेल्या लीला विवेचन पुढील अध्यायात केलेले आहे. आपल्या परमशिष्य गोरक्षनाथ यांना योग साधनेत बसवून मच्छिंद्रनाथ चरपटनाथ चौरंगी पुढील भ्रमणासाठी निघाले. कथाभाग मागील अध्यायात पाहिला. त्यानंतर दोघेही पुत्र गुरु शिष्य ठिकाणी भ्रमंती करत राहिले. सर्वत्र ठिकाणी थांबत चालत अनेक तीर्थक्षेत्रांना भेटा दिल्या. अनेक दिवसानंतर शेवटी मल्ल देशी पोहोचले. अत्यंत सुंदर अशा मल्ल प्रदेशात सर्वत्र स्त्रियांचे राज्य होते. वायुसूताच्या अभिशापामुळे म्हणजे मारुती रायाच्या या भागात पुरुषाचे दर्शन दुर्मिळ होते. तेथे स्त्रिया सगळं कारभार पाहत असत. त्यावेळी क्वचित पुरुष असालच तर त्यांना अत्यंत काळजीपूर्वक जपले जात होते. या भागात अनेक देव तीर्थक्षेत्र होती. मात्र मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्यासोबत तेथे जात प्रत्येक ठिकाणी तेथे स्त्रियांमध्ये त्यांच्याकडे आपले आकर्षित करण्याचे जणू स्पर्शसुद्धा होत असे या बाबतीत लक्ष ठेवत असे. मच्छिंद्रनाथांनी त्यातील अरिष्य ओळखले व चरपट चौरंगी येथून थांबण्याची आज्ञा दिली. म्हणाले, यापुढे देशात या ठिकाणी कठीण स्थिती आहे, मी येथे जाऊन बघतो, तुम्ही येथेच भिक्षा मागत थांबा. गुरुची आज्ञा मानून चरपट चौरंगी हे त्या ठिकाणी थांबले व मच्छिंद्रनाथ तेथून चालत महापट्टणाला पोहोचले. तेथे पोहोचलेले पाहून देवदर्शन भिक्षाटन करीत पुढे चालले. भ्रमंती करत असताना राजधानी श्रीपट्टण नगरीजवळ पोहोचले. नगरीच्या प्रवेशद्वारावर अनेक स्त्रिया रक्षक म्हणून तैनात होत्या. त्यांनी मच्छिंद्रनाथाचे राजवेंडे रूप पाहून त्यांच्या आगमनाची वार्ता राणीला प्रेमसे कळविली. रक्षक स्त्रियांकडून त्यांचे वर्णन ऐकून राणी स्वतः उतावीळ होऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटीसाठी मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आली.
मच्छिंद्रनाथांना अत्यंत आदरपूर्वक आपल्या नगरीत आणले व सन्मान सिंहासनावर बसून सत्कार केला. त्यानंतर अनेक दिवस राणी प्रेमळ मच्छिंद्रनाथांची सेवा करीत राहिली. या सेवेच्या निमित्ताने पुरुष कितीही असला तरी स्त्रियांची सेवा करीत राहिली की सेवेच्या निमित्ताने पुरुष निर्मोही असला तरी स्त्रियांच्या मोहापासून सुटू शकत नाही. विषय वासनेत भरकटलेल्या मनाला तसाच असतो. या बाबतीत विस्तारी विवेचन केले आहे. इकडे चरपटनाथ चौरंगी काहीच कळेनासे झाले. गुरुचा शोध लागेना, काय करावे सुचेना. दयनीय अवस्था झाली. अनेक दिवस लोटले. गुरु परत न आल्याने नित्य गुरुची प्रतीक्षा करत होते. मच्छिंद्रनाथ राणी प्रेमळ अत्यंत सुखसंवादाने राहू लागले. यातून उभयतांना एक पुत्र झाला व त्याचे नाव मेनानाथ ठेवण्यात आले. या दरम्यानच्या काळात राणीनं विचारल्यानुसार मच्छिंद्रनाथातल्या दोघी शिष्यांना सांगून आपल्याला शोधण्याला येथे येऊ शकतात अशी कल्पना दिली होती. त्यामुळे राणीने आपले रक्षक महिला कोणत्याही पुरुषाला नगरीत प्रवेश न देण्याचा आदेश दिला. त्या काळात महायोगी जालंधर यांचे शिष्य कानिपनाथ यात्रेच्या निमित्ताने भ्रमण करीत मच्छिंद्रनाथ त्यांनीही ऐकलेले असलेल्या भेटण्याची अशी मनात इच्छा होती. वाटेत भेट झालेले चरपटी चौरंगी यांच्याशी वार्ता झाली. त्यांनी मच्छिंद्रनाथाची वाट बघत मी थांबलो आहे असे सांगितले होते. गुरुच्या भेटीत असून चरपट चौरंगी यांना पूर्ण खात्री होती आता केवळ गोरक्षनाथाचा गुरुचा शोध करू शकतात. मात्र गोरक्षनाथाला काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे ते वायव्य दिशेने जाणाऱ्या प्रत्येक योगीजनांना याबाबत गोरक्षनाथ कळवत असत, विनंती करत असत, कोठे सिद्धपुरुष मच्छिंद्रनाथ दिसले का. म्हणजे शोध घेताना योगी लोकांनाच विचारे. गुरूंनी त्यांना आपला शोध अशी आज्ञा दिली होती. कारण मच्छिंद्रनाथांनी सांगितलं होतं की तू मला शोधून काढ. आणि गुरुचं तत्व असं आहे, शोधिता शोधता शोधित आहे. आपण जसं जसं शुद्ध होत जातो तसं तसं गुरुतत्व आपल्या अंगात येत जातं. म्हणजे घुमणं नाही, ते तत्व आपल्या शरीरात उत्पन्न होतं. आणि ते उत्पन्न झालं की मग आपण गुरुच बनून जातो. देव पहावयासी गेलो, देवची होवोनिया ठेलो. गुरु शोधावया गेलो, गुरुच शोधिता शोधून पाहिला. म्हणून गुरुचा शोध घ्यायचा आहे. मग शोध घ्यायचा कशाचा, तर दोन मार्ग आहे. एक ध्यान मार्ग आणि दुसरा नाममार्ग. नाममार्ग हा सगळ्यांना अवगत आहे, पण ध्यान मार्ग मात्र आवडत नाही. ध्यान मार्गामध्ये काय होतं, काही सिद्धी आली की लोक प्रसिद्धीच्या मागे लागून जातात. आणि मग असं काही जन्मामध्ये असा योग येतो की तो जन्म संपून जातो. मग पुढच्या जन्मी पुन्हा तो पुढच्या योग मार्गात चालतो. पण या योग याग क्रिया ह्या सगळ्या मायामय आहे. गेले ते विलया हरिपाठी. बस जे हरीच्या याच्यात गुंतले ते सुखावले, आणि जे योग मायात पडले ते केव्हा काय अरिष्ट येईल याचं काही सांगता येत नाही. म्हणून गुरूंनी ते आपल्याला शोधण्याची आज्ञा दिली. त्यामुळे ते आता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शोधात निघाले. त्यांच्यासोबत अनेक शिष्यांचा गोतावळा होता. मच्छिंद्रनाथाने 1-2-9 शिष्य गेले, पण गोरक्षनाथाचा ताफा मोठा. कारण एकट्याने उद्धारायचं, अनेकांना उद्धारायचं. आणि मूळ गुरुचा मात्र शोध करत राहिले. कारण शोध झाल्याशिवाय गत्यंतर. मला तू शोध. मग आपल्याला भजन करून नामस्मरण करून काय शोधत आहे, तत्व शोधत आहे. कोणतं तत्व, तर एक तत्व. आणि म्हणून सांगितलं जातं एक तत्व नाम दृढ धरी रे मना. आपण काय करतो, हा मंत्र तो मंत्र नाही, जो एक मंत्र धरला आहे तो मनाशी दृढ धरायचा आणि उपासनेला दृढ चालवायचं. त्याच्यात दुसऱ्याचं काही कालवायचं नाही.
कालवलं की काय होतं, मिसळ. आणि मिसळ खायची तर आपल्याला सवय असते. मिसळमध्ये भेसळ आहे, मिसळमध्ये भेसळ आहे. तसं कालवा कालवणी करायचं. वारकरी पंथ, शाक्त पंथ, अमुक पंथ नाही, एकच धरायचं. ठाईचं बैसणी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, आवडीनं त्याचं भजन करावं. म्हणून पर्वत, दर्या, घटे, जंगले गुरुला शोधत होता. पुढे वायव्य उत्तर दिशेला शोध घेत घेत मध्य देशी पोहोचला. शोधता शोधता शिव महाकाल यांची नगरी अवंतीपुरी म्हणजे उज्जैनी, उज्जैनीला थांबले. तेथे रमणीय सुंदर वातावरण पाहून सर्वजण काही काळ तेथे थांबले. त्या दरम्यान दक्षिण दिशेकडून आणखीन काही योगी जनांचा गोताळा वाढला. सगळ्यांनी ते वातावरण अत्य रमणीय वाटल्यामुळे सगळे तेथे थांबले. त्यावेळी सगळ्यांनी एकमेकाच्या भेटी घेऊन विचारपूस केली. तेथे जालंधरांचे गुरूंचे शिष्य कानिपनाथ आहे असे समजले. कानिपनाथ आणि गोरक्षनाथ दोघी एकच पंथाचे असल्यामुळे आपसात बोलून स्पष्ट करू लागले. सगळ्यांना आनंद झाला. त्यानंतर एकमेकांना प्रेमपूर्वक आलिंगन दिलं आणि त्या ठिकाणी दोघी जणांचा योगी जनांचा संवाद सुरू झाला. आणि संवादामध्ये एकमेकाचं वर्णन सांगू लागले. त्यावेळेस कानिपनाथांनी गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ यांचा प्रेमाळा राणीच्या मोहापाशात अडकून पडले आहे अशी माहिती दिली. ते ऐकून गोरक्षनाथांना वाईट वाटले. त्यांनी कानिपनाथ व त्यांचे जालंधर गुरु आणि राणी मैनावती या बाबतीत विचारले. त्यानंतर दोन्ही एकदा एकमेकांना प्रेमानं आलिंगन दिलं, निरोप घेतला आणि कानिपनाथ आपल्या गुरूंना शोधण्यासाठी गौड बंगाल देशाकडे गेले. गोरक्षनाथ आपल्या गुरूचा शोध घेण्यासाठी मल्याळ देशाकडे गेले. येथपर्यंत कथाभाग झाला. कानिपनाथांचा निरोप घेऊन आपल्या सगळं सहकार्यांसह योगी शिष्याच्या गोतावळ्यात गोरक्षनाथ अवंतीपुरातून मार्गस्थ झाले. गुरु मच्छिंद्रनाथांच्या शोधासाठी ते थेट दक्षिण मार्गाने मल्लर देशी जाण्यास निघाले. वाटेत अनेक देवतांचे दर्शन घेतले, तीर्थयात्रांना भेटी दिली. शिष्यवर्गाचा शोध करीत करीत गोरक्षनाथ आले. त्यांना चरपटीनाथाच्या भेटीविषयी माहिती कळाली. आपल्याप्रमाणे चरपटीनाथ भिक्षा करून निर्वाह करतो आहे, गुरुच्या भेटीसाठी उत्सुक आहे हे ऐकून गोरक्षनाथांना आनंद झाला. त्यानंतर गुरुबंधूची भेट झाल्याचे दोघांनाही अत्यानंद झाला आणि विवेचन केले. चरपटीनाथ गोरक्षनाथांना संपूर्ण भूगर्भाची, तेथील श्री राज्याची आणि योग प्रेमळ राणीची त्यांच्याकडून गुरु मच्छिंद्रांनी सविस्तर माहिती घेतली. गोरक्षनाथ म्हणाले, चिंता करू नकोस, आता तूही माझ्यासोबत चल, आपण सद्गुरूला तेथून सोडून आणू. अशा प्रकारे योगी जनांचा गोतावळा निघाला. मार्गात अनेक तीर्थ देवस्थानांना भेटी देत गावोगावी फिरून त्यांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी श्रीपट्टण नगरीत पोहोचले. मात्र त्यांना नगरीत प्रवेश मिळेना. त्यावर गोरक्षनाथांनी मोठ्या चतुराईने नगरीत प्रवेश केला आणि पुढील विचार करू लागले. त्यावेळा अनेक स्त्री असलेला एक समूह फिरत आला. तेव्हा शिष्यगणांनी त्यांच्यासोबत थांबण्यास सांगून गोरक्षनाथाने आपले कार्य साधण्यासाठी तिथून निघून गेले. त्यानंतर अत्यंत चलाखीने स्त्रियांचे मनोरंजन करीत करीत स्त्रियांचे मन जिंकीत प्रेमळ राणी मच्छिंद्रापर्यंत पोहोचले. त्यासाठी कसे रूप धारण केले ते आता ऐका. या अध्यायामध्ये प्रेमळ राणीचे मन जिंकले
चलोजी मच्छिंदर गोर काया असे म्हणून गुरुला सद्गुरूची ओळख दिली. गुरुच्या सांगण्यावरून स्वस्वरूप प्रगट होऊन प्रेमळ राणीची स्तुती केली. गुरूंना आपल्यासोबत घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र त्यांनी कपट करून नगीत प्रवेश केल्यामुळे मच्छिंद्रनाथांवर जळलेली प्रीतीमुळे प्रेमळ राणीला गोरक्षनाथाचा राग आला. कारण कपटाने घुसले ना आतमध्ये. गोरक्षनाथाने नानापरीने समजून विनवण्या करून पाहिल्या. गुरु चढून सोडून जाणार नाही असा हट्ट धरला. तरीही राणीने ऐकलं नाही. शेवटी मच्छिंद्रनाथाने राणीची समजूत घालून गोरक्षनाथ येथून राहू देण्याची गळ घातली. पुढे गोरक्षनाथांनी गुरूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सोबत चालण्यास साकडे घातले. मात्र मच्छिंद्रनाथांना मोह सुटत नव्हता. तेव्हा गोरक्षनाथांनी जाण्यास तयार होईना. प्रेमळ राणीने आपल्या दासीमार्फत गोरक्षनाथांना मोहात राहण्यात भाग पाडण्यात प्रयत्न केला. अतिसुरत कथा गोरक्षनाथांनी पुढे कशी केली चतुराई ती ऐका. संधी पाहून काय उपाय केला याचा सविस्तर विस्तार अध्यायात सांगतो. कथेच्या निमित्ताने गोरक्षनाथांनी चतुराई योग सामर्थ्याचे दर्शन घडतच असे. शिवाय मोहपाशात मन अडकणाऱ्यावर कशी अवस्था होते याचा बोध मिळतो. गुरुच्या भेटीसाठी जसे गोरक्षनाथ तळमळत होते तद्वत राणी मोहपाशात गुंतून तेथे राहणे मच्छिंद्रनाथांना पसंत होते. एकुलत्या एक गुणी बाळाचे विरहामुळे प्रेमळ राणीचे मातृहृदय देखील द्रवित होते. अनुषंगानं सद्गुरू दत्तात्रयांनी अत्यंत महत्त्वाचा बोध कथेच्या माध्यमातून दिला आहे. मेनानाथ पुन्हा जिवंत केला. राणीला प्रेमळ सगळे गोरक्षनाथांना शरण आले. त्यावेळी त्यांनी मच्छिंद्रनाथावर कृपा असलेले नम्रपणे नमूद करून पुन्हा गुरुपदाची महती वर्णन केली. त्यानंतर गुरुच्या कृपा आशीर्वादानं मेनानाथ तुम्हा सगळ्यांचा उद्धार करील अशी ग्वाही देऊन मेनानाथही पावन शिष्य बनले. सुमुहूर्त पाहून समारोह करून हाती राज्यकारभार सोपवून प्रेमळ राणीची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ आपल्या गुरुला घेऊन निघून गेले. प्रेमळ राणीने मच्छिंद्रनाथाची क्षमा मागून त्यांचे आशीर्वाद घेतले. यात्राटनासाठी जात असताना काही धन सोबत देण्यास विनंती केली. राणीच्या प्रेमापोटी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला कळणार नाही अशा पद्धतीने धनाचा स्वीकार केला आणि गुप्तधन झोळीत घेऊन गोरक्षनाथ तेथून निघाले. अशा प्रकारे गुरुच्या संगतीत राहून प्रेमळा राणीचा मतपरिवर्तन करणारा गोरक्षनाथ सिद्धपुरुष झाला. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपामद केली परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर. थांबा जोडून 11:15 मला जायचं आहे ना म्हणून मी लवकर आज भुसावळला